Welcome to Neeti Katha Kids. मीका नावाचा एक छोटा काजवा होता, ज्याला आपली चकाकणारी तेजस्वी चमक खूप आवडायची. तो आपली प्रकाशकिरणं कधीच कोणासोबत वाटून घ्यायचा नाही, ती केवळ स्वतःसाठीच जपायचा. एके दिवशी जंगलाच्या एका खोल अंधारा भागात प्राणी इकडे तिकडे अडखळत होते. त्यांची छोटी घरं अंधारात दिसेनाशी झाली होती. मीकाला त्यांचं दुःख पाहून थोडं वाईट वाटलं, पण आपला प्रकाश द्यायला त्याला अजूनही कठीण वाटत होतं. मीकाने विचार केला, माझा प्रकाश फक्त माझ्यासाठी आहे आणि तो फक्त दुरूनच पाहत राहिला. पण त्या गडद अंधारात एकटाच चमकताना त्याला एक विचित्र, रिकामी भावना जाणवली. त्याचा तेजस्वी प्रकाशही त्याला पूर्ण आनंद देऊ शकला नाही. एक मोठा ढग सूर्याला गिळून गेला आणि जंगल आणखीनच अंधारमय झाले. मीकाने आपला प्रकाश आणखीनच तेजस्वी करण्याचा प्रयत्न केला, पण एका काजव्याचा प्रकाश एवढ्या मोठ्या अंधाराला कसा पुरेसा पडणार? त्याला आता अधिक एकटे आणि हताश वाटू लागले. अचानक एका झाडावरून एक छोटं बाळ पडल्याचा आवाज आला. ते जीव वाचवण्यासाठी ओरडत होतं. मीकाच्या हृदयात भीतीची एक लाट उसळली. त्याला आता वाटले की फक्त स्वतःसाठी प्रकाश ठेवणं खूप मोठी चूक आहे, पण त्याला वाटून घ्यायला खूप भीती वाटत होती. त्या बाळाच्या डोळ्यांतील भीती पाहून मीकाला एक विचार आला. माझा प्रकाश कमी होणार नाही, उलट तो इतरांना आधार देईल. त्याला आठवलं की चमकणं किती सुंदर आहे आणि ते वाटून घेतल्याने ते अधिक आनंददायी होईल. मीकाने खोल श्वास घेतला आणि आपला प्रकाश मोठ्या मनाने वाटायला सुरुवात केली. हळूवारपणे त्याने आपला तेजस्वी प्रकाश दूरवर पाठवला, ज्यामुळे त्या बाळाला रस्ता दिसला आणि ते सुरक्षितपणे आपल्या घरट्यात परतले. इतर काजव्यांनीही आता त्याला साथ दिली. आता संपूर्ण जंगल उजळून निघालं होतं. प्रत्येकजण आनंदी होता आणि मीकाला इतका आनंद झाला होता की त्याची चमक पूर्वीपेक्षाही जास्त तेजस्वी वाटू लागली. त्याला समजलं, प्रकाश वाटून घेतल्याने तो कमी होत नाही, उलट आनंद अनेक पटींनी वाढतो. Like, share and subscribe for more stories.